आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येणार आहे। इकडे आता विद्याधरने आनंदीचा फायदा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आनंदीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे बदनाम करण्याचा सगळा प्रकार केलेला आहे। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला सगळं सत्य समजलेलं आहे पृथ्वीला, त्यावेळेला त्याला मात्र धक्का बसलेला आहे आणि या सगळ्यामध्ये पृथ्वीने विद्याधरची या घराबाहेर हकलपट्टी करत पुन्हा एकदा युगंधर आणि पृथ्वी यांच्यामधलं नातं आता बाप लेकाचं झालेलं आहे। पुन्हा एकदा दोघंजण बाप लेकाच्या नात्याने एकत्र आलेले आहेत। नक्की सगळं कसं घडलंय, काय घडलंय, येणाऱ्या आता ह्या एपिसोडमध्ये सगळं सविस्तर पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून आता इकडे आपण पाहिलंय की घरच्यांना तर आता शिल्पाने सगळं सत्य सांगण्यापासून थांबवलेलं आहे। घरच्यांना शिल्पाने मात्र आता काहीही झालं तरी कोणत्याही प्रकारे मात्र आता सत्याचा उलगडा करायचा नाही ही गोष्ट सांगितली असली तरी सुद्धा मात्र आता इकडे ज्या वेळेला आलेली आहे ती म्हणजे शलाका, आणि शलाका मात्र आता इकडे सांगायला लागते म्हणजे तुझ्या आईची नथ आता मी घालायची आहे, पण तुझ्या आईची जागा घेणारी दुसरी व्यक्ती, यावरती मात्र आता पृथ्वी म्हणतो मावशी, आमच्या आईची जागा घेणारी दुसरी व्यक्ती या जगामध्ये अजिबात जन्माला येणार नाहीये। आईनंतर जर का आता आम्हाला कुणाच्या बद्दल काही वाटत असेल ना तर ती फक्त आणि फक्त तू आहेस, आणि त्यामुळे तू या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता म्हणजे तू आमची आईची जागा फक्त घेऊ शकतेस, बाकी कोणीच नाहीये। आणि त्यावरती ती सांगते असं तुम्हाला वाटतंय, आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतोय विद्याधर आलाय, आणि विद्याधर म्हणतोय थांब शलाका, काहीही झालं तरी सुद्धा योग्य वेळेतच आपण आता योग्य तो बॉम्ब फोडायचा आहे। तुला असं वाटतंय का की या मुलांना युगंधरने सगळं सांगितलंय? अजिबात नाहीये, या मुलांना युगंधरने काहीही सांगितलेलं नाहीये, आणि त्यामुळे अशा वेळेला बॉम्ब फोडायचा ना की ज्यामुळे मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये मात्र आपण योग्य त्या वेळेत मुलांच्या समोर आता सत्य आणायचं आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता शलाका सांगायला लागते ठीक आहे, असं जर का असेल तर मात्र आपण नक्कीच मी तुझ्या मदतीला आहे। ह्या दोघांनी प्लॅन केलाय की मुलांच्या समोर सत्य आणायचं आहे, पण त्या आनंदी तयार झालेली आहे, ती म्हणजे आता इकडे तयार झालेली आहे आणि ती आता सांगत आहे की सुनीताताई मला कळत नाहीये की आता या इकडे कशासाठी शलाकाताई आल्यात, आणि त्यावरती ते सांगायला लागतात मुलांना शलाकाताईंच्या सोबत आता छान वाटतं म्हणून शलाकाताई इकडे आलेली आहे, आणि या शलाकाचं मात्र आता आपल्याला काही कळत नाहीये। ती इकडे मुलांना जर का आता तुमच्याबद्दल काही सांगितलं तर उगाचच मालक साहेब आणि मुलं यांच्यामध्ये पुन्हा एकदा मात्र आता हे असे वादविवाद होतच राहतील। असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते नाही, जोपर्यंत योग्य वेळ येत नाहीये ना तोपर्यंत या मुलांना अजिबात कळलं नाही पाहिजे की आपण या सगळ्यामध्ये म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता मात्र लग्न करून या घरात आलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्याचा उलगडा हा त्यांच्या समोर झाला नाही पाहिजे। असं म्हटल्यावरती मात्र आता सुनीता सांगायला लागते पण तुम्हाला असं वाटतंय का की आता ती शलाका गप्प बसेल आणि गप्प बसून ती आता इकडे मालक साहेबांना सुखाने राहून देईल? ती कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलांच्या मनामध्ये मात्र आता विष पेरणार म्हणजे पेरणार। काहीही झालं तरी सुद्धा या मुलांना ती मात्र आता हे म्हणजे कान त्यांचे भरणार म्हणजे भरणारच। असं म्हटल्यावर ती मात्र आता आनंदी सांगायला लागते हो मला आता हे सत्य चांगलंच माहिती आहे, पण तरी ती सांगायला लागते की सुनीताताई मला आता सगळी तयारी करायची आहे, ती म्हणजे वटपौर्णिमेची तयारी करण्याची, पण आता या मुलांच्या समोर आलं नाही पाहिजे की मी वटपौर्णिमेची तयारी करते। आणि त्यावरती सुनीता म्हणते हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना म्हणजे आता तुमच्या घरी जाऊन आता तयार व्हा, आणि तुमच्या घरी जाऊन तयार होऊन आता त्यानंतरच मग आता तुम्ही तिकडून तसेच पूजेला जा, म्हणजे यांना कोणाला कळणार नाहीये की तुम्ही आता पूजेसाठी तिकडे गेला होतात। असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते ठीक आहे सुनीताताई मी तसंच करेन। असं म्हणत मात्र आता इकडे आनंदी आपल्या घरी जायला निघते। बरं तो इकडे आता माई सांगतायत आज वटसावित्रीचं पूजन करायचं आहे आणि त्यासाठी मात्र आता तुम्ही दोघींनी यावरती मात्र आता इकडे धनश्री म्हणायला लागते माई अहो दोघी कोण, एकटीच तर मी। त्यावरती विद्याधर म्हणतो हो कुणाबद्दल बोलताय तुम्ही माई? मुद्दामच मुलांच्या समोर आता हे दोघं जण असा विषय वाढवत आहेत, आणि धनश्री सांगायला लागते माई
अहो मी एकटीच ना. माई म्हणतात हो तू एकटीच. आणि त्यानंतर त्या आनंदीकडे पाहत आहेत. आनंदीकडे पाहत आता त्या सांगायला वटसावित्रीचं पूजन आहे. प्रत्येक सवाष्ण स्त्रीच्या आयुष्यामध्ये हे पूजन खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे हे पूजन मात्र आता करायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे आपल्या घरी पूजन करण्यासाठी गेलेली आहे. आणि त्यानंतर तिकडून आता तयार होऊन ती डायरेक्ट मंदिरामध्ये आता इकडे मालक साहेबांना फोन करून बोलवून घ्यायला सांगते. ते म्हणजे आता इकडे आरतीताई तू आता मालक साहेबांना फोन कर आणि मंदिरामध्ये त्यांचं आता मला पूजन करायचं आहे. काहीही झालं तरी आता मंदिरामध्ये त्यांचं पूजन करेन आणि त्यानंतर मी आता पुन्हा इकडे कपडे बदलून जाईन. आरतीला काही कळत नाहीये पण त्यानंतर आरती सांगते ठीक आहे. ती आता मालक साहेबांना फोन करते. मालक साहेबांना फोन केल्यावरती मात्र आता इकडे युगंधर मंदिरामध्ये आलेला आहे. ज्या वेळेला युगंधर मंदिरामध्ये येतो आणि त्यावेळेला मात्र आता आनंदी त्यांना सांगायला लागते मालक साहेब म्हणजे मी काही झालं तरी सुद्धा मी वटसावित्रीचं पूजन केलंय. आणि त्यावरती आता इकडे युगंधर तिला सांगायला लागतोय आनंदी तुला हे पूजन करायची काहीच गरज नाहीये. मी तुला बायकोचं स्थान दिलेलंच नाहीये. यावरती ती म्हणते तुम्ही मला बायकोचं स्थान दिलं नसलत ना तरी सुद्धा लग्नाच्या या विधीने मला आता बायकोचं ते स्थान दिलेलं आहे. मी म्हणत नाहीये की मला या घरातले हक्क आता पाहिजे आहेत पण आता जी माझी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तर मला पूर्ण करायला पाहिजेत ना. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे मालक साहेब. मी माझी कर्तव्य पूर्ण करणार आणि तुम्ही जरी हे कर्तव्य मानत नसलात ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा हे कर्तव्य माझं मानते आणि मला ते करू द्या असं म्हटल्यावरती ती वटसावित्रीचं पूजन करते. इकडे युगंधरचं पूजन करते आणि त्यानंतर ती आता घरी आलेली आहे. आणि ज्या वेळेला मात्र आता आनंदी घरी येते तेव्हा इकडे शलाकाने असा काही डाव शलाका आता इकडे त्या मुलीला आणि आता पृथ्वीला सांगायला लागते की हे बघा मी तुमच्यापासून काही सत्य लपवून ठेवलेलं नाहीये. तुमची आत्या सुद्धा तुमच्यापासून एक वेळ सत्य लपवेल पण मी मात्र या सगळ्यामध्ये कोणतंही सत्य लपवलेलं नाहीये. आणि मुळातच मी जे काही सांगणार आहे ना ते आता सत्य तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या. आत्ता मी फक्त बोलणार नाहीये. मी पुराव्याची वाट पाहत होते. ती आनंदी या घरामध्ये राहते ना यावरती पृथ्वी म्हणतो त्या आनंदीचं काय आणि तिचं असं काय मोठं सत्य असणार आहे. तू तिचं काय सत्य आम्हाला सांगणार आहेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते सत्य म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता जे काही मी सत्य तुम्हाला सांगणार आहे ना ते सत्य मात्र आता महाभयंकर आहे. म्हणजे आता ती आनंदी तुमच्या आईची जागा घेऊ बघते. तुम्ही आता मला या घरची म्हणजे आईच्या पाठोपाठची जागा जरी तुम्ही मला देऊ इच्छित असलात ना तरी ती आनंदी मात्र हे सगळं करायला तयार नाहीये. ती आनंदी मात्र या सगळ्यामध्ये आता ही जागा घेऊ इच्छित आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये या घरच्या सुनेचे अधिकार सगळे तिला हवे आहेत. आणि तिने तिच्यासोबत युगंधरने लग्न केले. पृथ्वीने हे ऐकल्यावरती पृथ्वी म्हणतो नाही काहीतरी गडबड आहे. तू आता हे सगळं आम्हाला का सांगतेस. नाही असं नाही होणार आहे. कारण आता मी घरामध्ये ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला मला आता समजलं होतं की या सगळ्यामध्ये ती तर एक नोकर आहे असं म्हटल्यावरती मात्र लगेचच सांगायला लागते म्हणजे इकडे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे शलाका. आणि शलाका सांगायला लागते बघ इकडे दाखवते मी. आणि नुकतीच आनंदी ताट घेऊन तिकडे आता आलेली आहे. आनंदी ताट ठेवते आणि सुनीताला सांगते सुनीताताई पटकन मला साडी द्या. मी आता पटकन साडी चेंज करते असं म्हटल्यावर ती सुनीता पटकन आता साडी घेऊन आलेली आहे आणि आनंदीच्या हातामध्ये साडी देते. तितक्यात तिथे विद्याधर तिला सांगतोय कशाला चेंज करायचं आहे. हाय ते सगळं चांगलं आहे की राहू दे की म्हणजे आता चेंज वगैरे करण्याची काही गरज नाहीये. आणि तितक्यात तिथे पृथ्वी आता सांगतोय 1 मिनिट काका काय करतोयस तू. यावरती तो म्हणतो तुला तेच सांगायलोय ही काय बाई करते ते बघ तरी. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतोय काका जरा थांब शांत बस. असं म्हटल्यावर ती मात्र आता पृथ्वीला तो सांगतोय मला सगळं समजलंय. मला शलाका मावशीने सगळं सत्य सांगितलेलं आहे. मला सांगितलंय की आता ही आमच्या आईची जागा घ्यायला आले पण म्हणून तू तिच्याशी असं काही वागशील तर मात्र मी सहन करणार नाहीये. खबरदार जर या सगळ्यामध्ये मात्र आता हा असा काही प्रकार केलास तर. असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे आता त्याचा हात धरत चांगलंच पृथ्वीने त्याला खडसावलंय. आणि आता आनंदीला विचारले जे काही शलाका मावशी सांगत होती ते सगळं खरं आहे का. आणि त्यावरती आनंदीला काहीच कळत नाहीये आणि ती म्हणते हो
पण हे सत्य तुमच्यासमोर मला असं पद्धतीने आणायचं नव्हतं, व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळं सत्य सांगायचं होतं असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी म्हणतोय मला सत्य समजलंय। एक प्रकारे पृथ्वीने आनंदीला एक्सेप्ट केलेला आहे आणि इथूनच मालिकेचा एक जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर येणार आहे। असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब